द्वितीय पीयूसी के सभी छात्र छात्राओं को मेरा नमस्कार। आज हम मध्यकालीन कविता रहीम के दोहे पढ़ेंगे। रहीम के बारे में आपने सुना होगा, परंतु थोड़ी बहुत जानकारी हासिल करना हमारा कर्तव्य है। रहीम जी, उनका जन्म जो है लाहौर में हुआ था और उनका पूरा नाम है अब्दुल रहीम खान खाना। उनके पिता जो है भैरम खान खान खाना थे, माता का नाम सुल्ताना बेगम था। अब्दुल रहीम खान खाना मुगल सम्राट अकबर के मंत्री और सेनापति थे। और इतना ही नहीं, हम रहीम को ऐसा कहते हैं कि वो भक्ति काल के कवि हैं। वो अवधी और ब्रज भाषा में भी दोहे लिखते थे और बचपन से ही उनकी जो साहित्य रुचि बहुत अद्भुत थी और उन्होंने अनेक भाषाओं में दक्षता प्राप्त की है और बड़ी सफलता के साथ तुर्की, फारसी, अरबी, संस्कृत और हिंदी का प्रयोग अपनी रचनाओं में किया था। अवधी ब्रज भाषा और खड़ी बोली पर आपका असाधारण अधिकार था। उनके काव्य में भाषा वैविध्य, छंद वैविध्य और विषय वैविध्य दिखाई देता है। उनके प्रमुख रचनाएं हैं रहीम दोहावली, बरवई नायिका भेद, मदनाष्टक, श्रृंगार सोरठ, मतलब ये श्रृंगार से भरी हुई कविताएं भी लिखते थे, आदि हैं। एक बात ध्यान दीजिए, मुसलमान होने के नाते रहीम जी कृष्ण की आराधना भी करते थे, क्योंकि वे कृष्ण भक्त थे। और यहाँ पर जिंदगी में जो विचार हमें चाहिए उसके अनुसार हमें जीवन व्यापन करना चाहिए। जिंदगी में अनेक विषयों पर हम ध्यान नहीं देते और ऐसे विषय इन दोहों के माध्यम से रहीम ने हमें समझाया है। प्रस्तुत दोहों में कवि रहीम ने मनुष्य जन्म की सार्थकता, कर्मयोग, मनुष्य की प्रतिष्ठा, अहंकार, वाणी की मधुरता, सांसारिक वस्तुओं की नश्वरता आदि के संबंध में विचार प्रकट किए हैं। यहाँ पर अनेक विचारों को इन 8 दोहों में उन्होंने दिया है। पहला दोहा हम देख लेंगे। रहीमन विद्या बुद्धि नहीं, नहीं धर्म जस्तान, भूपर जन्म वृथा धरई, पशु बिनु पूंछ बिसान। पहले अर्थ देखिए। रहीमन मतलब रहीम कहते हैं विद्या, विद्या मतलब शिक्षा प्राप्त करना, बुद्धि सोचने की शक्ति, विचार नहीं है, नहीं मतलब नहीं है, धर्म मतलब धर्म, कोई धर्म पालन नहीं करता, जस मतलब यश कीर्ति, दान मतलब देने का कार्य, इसे दान कहते हैं, भूपत मतलब धरती, जन्म जन्म लेने पर, वृथा वृथा मतलब व्यर्थ, धरई लेना मतलब धारण करना, धारण करना, पशु पशु मतलब पशु, पशु, बिनु बिनु मतलब बिना, पूंछ पूंछ टेल बाला, बिशान बिशान मतलब सींग। इस शब्द का अर्थ अलग है, एक बाजा ऐसा अर्थ भी निकलता है, परंतु यहाँ पर अर्थ सींग है। ठीक है। यहाँ पर रहीम जी पहले जो दोहा देख लीजिए। दोहा पढ़ते समय आपके पास टेक्स्ट बुक का होना बहुत ज़रूरी है
अगर आपके पास टेक्स्ट बुक नहीं है तो ये दोहा आपको समझ में नहीं आता, ठीक है। पहले टेक्स्ट बुक में अगर आप ये अर्थ लिखना चाहते हैं तो पेंसिल में लिखिए, पेन में मत लिखिए, ठीक है। पहला दोहा हम देख लेंगे। रहीमन विद्या बुद्धि नहीं, नहीं धर्म जसदान, भूपर जन्म वृथा दरई, पशु बिनु पूंछ बिशान। यहाँ पर रहीम जी कौन सा संदेश देते हैं ये पहले हमें देख लेना चाहिए। कौन सा संदेश है? मनुष्य जन्म की सार्थकता साइड में लिखिए। फर्स्ट दोहे में आपको लिखना चाहिए मनुष्य जन्म की सार्थकता। यहाँ पर रहीम जी मनुष्य जन्म की सार्थकता के बारे में बता रहे हैं। वो कहते हैं अगर एक मनुष्य के पास विद्या नहीं है, बुद्धि नहीं है, दान धर्म करने की मनोभाव नहीं है, यश प्राप्त करने की शक्ति नहीं है, धर्म के अनुसार अपने कर्तव्य का पालन जो व्यक्ति नहीं करता, वो मनुष्य इस धरती पर जन्म लिया तो भी उसका जन्म व्यर्थ सिद्ध होता है। वो कैसे दिखता है? बिना सींग और पूंछ वाले पशु के समान दिखता है। समझ में आया? यहाँ पर रहीम जी मनुष्य जन्म की सार्थकता के बारे में बताते हैं। इसका अर्थ ये है कि मनुष्य को विद्या बुद्धि के साथ धर्म के अनुसार काम करने की प्रेरणा भी मिलनी चाहिए, ये उसका कर्तव्य भी होना चाहिए और यश प्राप्त करने के बारे में सोच लेना चाहिए। हमारे पास जितनी संपत्ति है उनमें से थोड़ी बहुत संपत्ति गरीबों में बांटना चाहिए। मतलब इसका अर्थ ये है कि दान देने का कार्य होते रहना चाहिए, तो क्या होगा? उसका जन्म इस धरती पर सार्थक होगा। जो व्यक्ति दान धर्म नहीं करता, यश प्राप्त नहीं करता, कीर्ति पाना नहीं चाहता, धर्म के अनुसार काम नहीं करता, वो जितना पढ़ा लिखा व्यक्ति हो तो भी क्या है, इसका जन्म इस धरती पर व्यर्थ ही माना जाता है। वो कैसे दिखता है? बिना सींग और पूंछ वाले ಪಶು के जैसा ही दिखता है। ಅಂದರೆ ರಹೀಮರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ ಇಲ್ಲವೋ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲವೋ ಧರ್ಮಕ್ಕನುಸಾರವಾಗಿ ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಪಾಲಿಸುವ ಮನಸ್ಸಿಲ್ಲವೋ, ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡುವ ಮನೋಭಾವನೆ ಇಲ್ಲವೋ, ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಸಂಪಾದಿಸಬೇಕೆಂಬ ಆಸೆ ಇಲ್ಲವೋ, ಅಂತಹ ಮನುಷ್ಯ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ್ರೂ ಕೂಡ ಅವನ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಅಲ್ಲ, ಅವನ ಜನ್ಮ ವ್ಯರ್ಥವಾದುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅವನು ಹೇಗಿರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕೋಡು ಮತ್ತು ಬಾಲ ಇಲ್ಲದ ಪಶುವಿನ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾನೆ। ಕೋಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೊಂಬು, ಕೊಂಬು ಮತ್ತು ಬಾಲ ಇಲ್ಲದ ಪಶುವಿನ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅಂದರೆ ನಾವು ಈ ಭೂಮಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವಂತಾದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ವಿದ್ಯೆ ಬುದ್ಧಿ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಗಳಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ? ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಪಡಿಬೇಕಾಗ್ತದೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ। ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಅಂತ ರಹೀಮರು ಈ ಮೂಲಕ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಯಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮೊದಲ ದೋಹೆ ಅರ್ಥ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ದೋಹೆಗೆ ಹೋಗುವ। ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ಆಗಾಗ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಆಗಿಯೂ ಕೇಳ್ಬೋದು ಅಥವಾ ಸಂದರ್ಭ ಸಹಿತ ವ್ಯಾಖ್ಯಾ कीजिए ಅಂತ ಕೂಡ ಕೇಳ್ಬೋದು। यहाँ पर रहीम जी कहते हैं, रहीमन पानी राखिए बिनु पानी सब सून।
पानी गए न ओबराई मोती मानुष चून। यहाँ पर रहीम जी पानी शब्द के अर्थ को 3 संदर्भों में लेते हैं। पहले हम अर्थ देखेंगे। रहीमन मतलब रहीम कहते हैं, पानी मतलब यहाँ पर 3 संदर्भ में लिए हैं। एक तो मनुष्य के संदर्भ में, दूसरा क्या है चमक के संदर्भ में, और तीसरा क्या है जल के संदर्भ में लिया है। तीसरा जो है जल। यहाँ पर रहीम जी कहते हैं पानी जो है इसका अर्थ यहाँ पर मनुष्य, चमक और जल, ठीक है, इन 3 संदर्भों में लेते हैं और उसका विस्तार से हम बाद में देखेंगे। पहले अर्थ लिखिए। राखिए मतलब रखिए, बिनु मतलब बिना, पानी जल, ठीक है। सब सुन, सब मतलब सब कुछ, शून्य मतलब शून्य, शून्य है, सब कुछ शून्य है। और पानी गए न उबराई, उबराई मतलब ज्यादा होना। मोती मानुष चून, मोती मतलब पर्ल जो आप जानते हैं, मानुष मतलब मनुष्य, चून मतलब सुनना, कंकड़ का भस्म, कंकड़ का भस्म। रहीमन पानी राखिए बिनु पानी सब सून, पानी गई न उबराई मोती मानुष चून। यहाँ पर रहीम जी पानी शब्द के अर्थ को 3 संदर्भ में लेते हैं। एक तो है मनुष्य के संदर्भ में, दूसरा जो है चमक के संदर्भ में, और तीसरा जो है जल। उनका कहना यह है कि मनुष्य को हमेशा प्रतिष्ठा रखनी चाहिए। पानी मतलब यहाँ पर अर्थ ऐसा निकलता है कि प्रतिष्ठा विनम्रता है। अगर मनुष्य के पास से विनम्रता चली गई तो क्या होता है, उसकी जो इज्जत मिट्टी में मिल जाती है, समाज में उसे अपमानित होना पड़ेगा। इसलिए मनुष्य को हमेशा अपने आत्म प्रतिष्ठा को बनाए रखना चाहिए। उसके बिना सब कुछ शून्य है। जैसे पानी के बिना मनुष्य का जीवन ही शून्य है, ऐसे ही मनुष्य के जिंदगी से प्रतिष्ठा चली जाए तो क्या होता है, उसकी जिंदगी भी शून्य होती है, ऐसा कहते हैं। यहाँ पर मनुष्य के संदर्भ में हुआ चमक। सागर के सीप में मिलने वाला जो मोती है ना, वो अपने चमक से ही परिपूर्ण है। अगर मोती चमकती नहीं तो क्या होता है, बाजार में उसका मूल्य कम पड़ता है। उसके चमक के लिए लोग उसे पसंद करते हैं। ऐसे ही एक मनुष्य को भी, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವಂಥದ್ದು, मनुष्य को भी उस मोती की भांति हमेशा चमकते रहना चाहिए। जैसे कि विद्या, बुद्धि, संस्कार और आत्म प्रतिष्ठा से चमकते रहना चाहिए। और तीसरा अर्थ जो है जल, ये चूना जो है उसको ऐसे ही हम दीवार पर नहीं लगा सकते। उसके साथ क्या मिलाना चाहिए, थोड़ा बहुत पानी मिलाना चाहिए, तभी वो दीवार पर लगेगी। ऐसे ही जिस तरह आटा के साथ पानी मिलाते हैं, और वैसे ही इस चूने के साथ भी हम पानी मिलाते हैं। मतलब मनुष्य के पास विद्या है, बुद्धि है, संस्कार है, तो इसके साथ साथ विनम्रता भी रखनी चाहिए। अगर विनम्रता नहीं है तो वो मनुष्य कहलाने के योग्य नहीं है।
ಅಂದರೆ ರಹೀಮರು ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ನೀರು ಅನ್ನುವ ಶಬ್ದವನ್ನು ತಗೊಂಡು ನೀರು ಇಲ್ಲದೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ವ್ಯರ್ಥ, ಮನುಷ್ಯ ಮಾಡುವ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳಿಗೂ ನೀರಿನ ಉಪಯೋಗ ಬಹಳ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ನಮಗೆ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಾಣಿಸುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ. ಯಾಕಂದರೆ ನೀವೀಗ ಈ ದೋಹೆಯನ್ನು ಓದಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನಿಸ್ಬೋದು ನಿಮಗೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ. ಆ ನೀರು ಅನ್ನುವ ಶಬ್ದವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮನುಷ್ಯನ ಗುಣಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮನುಷ್ಯ ಮತ್ತು ಹೊಳಪು ಮತ್ತು ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಥರ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ತಗೊಂಡು ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೋತಿ ಮಾನುಷ್ ಚೂನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ 3 ಉದಾಹರಣೆಗಳು ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮನುಷ್ಯನು ಯಾವತ್ತು ತನ್ನ ಆತ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ತನ್ನ ಬಳಿಯಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ. ಆತ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅಹಂಕಾರ ಅಂತ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದು ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತನ್ನ ಸ್ವ ಗೌರವ ಅಂತ ಆಗ್ತದೆ. ಈಗ ಒಂದು ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಕರೆಯದೆ ಹೋದರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಅಲ್ಲಿ ಮುಖಭಂಗ ಆಗ್ತದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದೇ ಕರೆದಾಗ ಹೋದರೆ ಎಲ್ಲರೂ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಮಾತಾಡಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ ಇದೆ, ಬುದ್ಧಿ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅಹಂಕಾರದಿಂದ ಬದುಕಿದ್ರೆ ಸಾಲದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅವನಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸವೂ ಬೇಕು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಆತ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯೂ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ವ್ಯವಹರಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಾಮಾನ್ಯ ಜ್ಞಾನ ಕೂಡ ಬೇಕು. ವಿನಮ್ರತೆಯನ್ನು ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ತನ್ನ ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿನಮ್ರತೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಎಲ್ಲವೂ ಶೂನ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ನೀರಿಲ್ಲದೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಹೇಗೆ ಶೂನ್ಯ ಅಂತ ಅನಿಸ್ತದೋ ಹಾಗೆಯೇ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ವಿನಮ್ರತೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವನು ಎಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಉನ್ನತ ಪದವಿಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವನ ಗೌರವ ಅಲ್ಲಿ ನಷ್ಟ ಆಗ್ತದೆ, ನಾಶ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ವಿನಮ್ರತೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ನಮ್ರತೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮನುಷ್ಯನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಯಾವಾಗ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಉದಾಹರಣೆಗೆ ಈ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿರುವ ಆ ಚಿಪ್ಪಿನಲ್ಲಿರುವ ಆ ಒಂದು ಮುತ್ತು, ಆ ಮುತ್ತು ಹೊಳೆಯುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಜನ ಎಲ್ಲ ಅದನ್ನು ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಮುತ್ತಿಗೆ ಹೊಳಪೇ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆಭರಣವಾಗಿ ಯಾರೂ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ಮುತ್ತಿಗೆ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಬೆಲೆಯೂ ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮುತ್ತು ತನ್ನ ಹೊಳಪಿನಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನು ಆಕರ್ಷಿಸ್ತದೆ. ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯ ಕೂಡ ಒಂದು ಹೊಳೆಯುವ ಮುತ್ತಾಗಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸುಣ್ಣ ಬಿಳಿಯ ಬಣ್ಣದಲ್ಲಿರ್ತದೆ. ಆ ಸುಣ್ಣವನ್ನು ಹಾಗೇ ನಮಗೆ ಗೋಡೆಗೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಆ ಸುಣ್ಣಕ್ಕೆ ಒಂದು ನಮ್ರತೆ ಅಂತ ಬರಬೇಕು. ನಮ್ರತೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಸೇರಿಸಬೇಕು? ನೀರನ್ನು ಸೇರಿಸಬೇಕು. ನೀರನ್ನು ಸೇರಿಸಿದೆ. ಈಗ ಹಿಟ್ಟು ಕೂಡ ಒಂದು ಹದಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಅದಕ್ಕೆ ಬೀಳಬೇಕು. ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಹಿಟ್ಟನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನಾದಲಿಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗೋದು, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗೆ ಇದು ಕೂಡ ಈ ಸುಣ್ಣಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ಸೇರಿಸಿದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಮೃದುವಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಅದರ ನಮ್ರತೆಯನ್ನು ಅದು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆಯೇ ಈ ಮನುಷ್ಯ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಮನುಷ್ಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ವೋ ಆ ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅನರ್ಹ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಅರ್ಥ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ? ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದು, ಮನುಷ್ಯಕಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಅಂದರೆ ವಿನಮ್ರತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಚಮಕ್ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದರದ್ದು? ಮೋತಿ ಕಿ ಚಮಕ್. ಮತ್ತು ಜಲ್, चूने के साथ जल मिलाने की बात कहते हैं. ये समझ में आया? इसका अर्थ ये है कि ये चूना जो है पानी के बिना नम्र नहीं होता. पानी का जो अस्तित्व है यहाँ पर ज़रूर चाहिए. थर्ड वन, रहीमन कठिन चितानते चिंता को चित चेत
चिता दहती निर्जीव को चिंता जीव समेत। रहीमन कठिन चितानते, चिंता को चितचेत। यहाँ पर रहीम जी कहते हैं चितान मतलब सचेत करना, ते मतलब वे, चिंता, कठिन मतलब कठिन परिस्थिति, दुख के संदर्भ, चिंता टेंशन है ना। चित चेत, चित मतलब चित्त, चेत मतलब होश, चिता, चिता मतलब होते थे चिता, चिते। दहती, दहती मतलब जलाना, निर्जीव को, निर्जीव यानी शव को, चिंता जीव समेत, जीव मतलब जिंदगी भर, मनुष्य के शरीर को भी ये जलाती है, समेत मतलब सहित। रहीमन कठिन चितानते, चिंता को चितचेत, चिता दहती निर्जीव को चिंता जीव समेत। यहाँ पर रहीम जी क्या संदेश देते हैं? मनुष्य को जिंदगी में कभी भी चिंता नहीं करनी चाहिए। जिंदगी में अनेक कठिन परिस्थितियां आ जाती हैं, अनेक समस्याओं का सामना करना पड़ता है, फिर भी हमें कभी चिंता नहीं करनी चाहिए। चिंता करने से क्या होता है? ये चिंता हमें चिता की ओर ले जाती है। इसलिए वो कहते हैं रहीमन कठिन चितानते, मतलब जिंदगी में सुख और दुख एक सिक्के के दो पहलू होते हैं। कभी सुख मिलता है तो ज़्यादा खुश होना नहीं चाहिए, दुख आया तो कमज़ोर पड़ना भी नहीं चाहिए। कोई भी कठिन परिस्थिति जिंदगी में आए तो हमें हमेशा सचेत होकर रहना चाहिए, बल्कि चिंता से हमारी जिंदगी को नष्ट करना नहीं चाहिए। और चिता जो है अपने में सबको मिलाती है, निर्जीव वस्तुओं को जलाती है, यानी शव को भी ये चिता जलाती है। परंतु चिंता एक बार मनुष्य के अंदर घुस जाता है तो उसे जिंदगी भर जला देती है। इसलिए कुछ लोगों ने ऐसा कहा है कि चिंता और चिता में केवल एक बिंदु का ही अंतर होता है। अगर हम ज्यादा चिंता करेंगे तो, दुविधा में पड़े रहेंगे तो क्या हो जाएगा? वही दुविधा, वही चिंता जो है हमें कमजोर कर देती है, अंत में हम मृत्यु की ओर जाते हैं। इसलिए रहीमन यहाँ पर ये संदेश देते हैं कि हमें जिंदगी में कोई कठिन परिस्थिति और समस्या आए तो चिंता नहीं करनी चाहिए, बल्कि उस परिस्थिति का डटकर सामना करना चाहिए। आज चिंता रहेगी, कल वो अपनी आप चली जाएगी। उस चिंता का जो समस्या कुछ भी हो, उसका समाधान हमें ढूंढ निकालना चाहिए, बल्कि चिंता से घुल जाना नहीं चाहिए। ಅಂದರೆ ರಹೀಮರು ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಚಿಂತೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಚಿಂತೆ ಮತ್ತು ಚಿತೆಗೆ ಒಂದು ಸೊನ್ನೆಯ ಅಂತರ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಚಿತೆ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ತನ್ನ ಒಡಲಿಗೆ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಒಟ್ಟು ಸೇರಿಸಿ ಶವವನ್ನು ಕೂಡ ಉರಿಸುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. ಅದೇ ಚಿಂತೆ ಅನ್ನೋದು. ಒಂದು ಸಲ ಮನುಷ್ಯನ ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಹೊಕ್ಕು ಬಿಟ್ಟರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಅವನನ್ನು ಸುಡ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಚಿಂತೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖ ದುಃಖ ಒಂದು ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳಿದ್ದ ಹಾಗೆ.
ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಸುಖ ಬರ್ತದೆ, ಸುಖ ಬಂದಾಗ ಅತಿಯಾಗಿ ಹಿಗ್ಗಬಾರದು, ಅದೇ ದುಃಖ ಬಂದಾಗ ಅತಿಯಾಗಿ ಕುಗ್ಗಬಾರದು. ಕುಗ್ಗಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಶರೀರ ದುರ್ಬಲ ಆಗ್ತದೆ, ಚಿಂತೆಯಲ್ಲೇ ಮನಸ್ಸು ಕಳೆದು ಹೋಗ್ತದೆ. ಆ ಚಿಂತೆಯೇ ನಮ್ಮನ್ನು ಚಿತೆಯ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಕೊಂಡೋಗುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ರಹೀಮರು ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂತಹ ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೂ ಕೂಡ, ಎಂತಹ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಚಿಂತೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಹಳ ಧೈರ್ಯಶಾಲಿಗಳಾಗಿ ಖುಷಿಯಿಂದ ಎದುರಿಸುವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಮೂಲಕ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಪಡಿಬೋದು, ಅಥವಾ ಇನ್ನೂ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಕೂಡ ಪಡಿಬೋದು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಚಿಂತೆ ದೂರ ಆದರೆ ನೆಮ್ಮದಿಯ ಜೀವನ ನಮ್ಮದಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಚಿಂತೆಯಿಂದ ದೂರವಿರೋಣ, ಯಾವಾಗಲೂ ನಗ್ನಗ್ತಾ ಬಾಳುವ ಅಂತ ರಹೀಮರು ಈ ಮೂಲಕ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, निजकर क्रिया रहीम कही सुधी भावी के हाथ, पांसे अपने हाथ में दावना अपने हाथ. निजकर यहाँ पर मनुष्य के कर्म फल के बारे में रहीम जी हमें बता रहे हैं. वहाँ पर लिखिए कर्म फल, मनुष्य के कर्म फल. निजकर क्रिया, निज मतलब अपना, निज मतलब अपना, कर मतलब करना, क्रिया, क्रिया मतलब काम, कार्य. रहीम कही, रहीम कहते हैं सुधी भावी के हाथ. सुधी फल, फल फ्रिटल फल. काम के लिए जो मनुष्य अच्छा काम करता है उसे अच्छा फल मिलता है, बुरा काम करता है बुरा फल मिलता है. भावी मतलब भविष्य, मतलब इसका अर्थ ये भी हो सकता है कि विधाता. पांसे, पांसा मतलब डाइस. अपने हाथ में दावना अपने हाथ, मतलब दाव मतलब जीत, जीत. निजकर क्रिया रहीम कही सुधी भावी के हाथ, पांसे अपने हाथ में दावना अपने हाथ. यहाँ पर रहीम जी मनुष्य के कर्म फल के बारे में अपना विचार प्रकट करते हैं. वो कहते हैं हमें अपने काम को करते रहना चाहिए. मनुष्य जिस प्रकार अच्छा काम करता है तो उसका फल अच्छा ही मिलता है, बुरा काम करता है तो उसकी असर बुरी हो जाती है. ऐसे ही वो कहते हैं हमें अपने काम को करते रहना चाहिए. हमारे जो काम है, कर्म है, उसके लिए फल देने का काम जो है भगवान का होता है, वो भविष्य के हाथ में है. हमें उसके बारे में चिंता करने की कोई आवश्यकता नहीं है. इसलिए वो कहते हैं हमें हमेशा अच्छे काम करते रहना चाहिए. एक उदाहरण भी देते हैं, पांसे अपने हाथ में दावना अपने हाथ. मतलब शतरंज के खेल में दूसरों को हराने के लिए पांसा कैसे चलाना है हम जानते हैं, उसे चलाते भी, परंतु अंत में जीत हमारी ही होगी ये बात हम नहीं जानते. इसलिए वो जीत भगवान के हाथ में है. चाहे हम उसमें उस शतरंज के खेल में हार भी जाते हैं या जीत भी जाते हैं, ये सब भगवान पर निर्भर है. इसलिए रहीम का कहना ये है कि काम करते रहो, शतरंज के खेल में पांसे चलाओ, परंतु तुम्हारी ही जीत होगी ये बात नहीं है. इस तरह वो कहते हैं. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರಹೀಮರು ಮನುಷ್ಯನ ಕರ್ಮಫಲದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜಕರ್ ಕ್ರಿಯಾ
ರಹೀಮ್ ಕಹಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಮಾಡಿದ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಫಲ ಅಥವಾ ಕೆಟ್ಟ ಫಲವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಯಾರದು ಭವಿಷ್ಯದ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು. ಅಂದರೆ ಅದು ವಿಧಾತನಿಗೆ ಸೇರಿದ್ದು, ಭಗವಂತನಿಗೆ ಸೇರಿದ್ದು. ಮನುಷ್ಯನ ಕರ್ಮಫಲಗಳಿಗನುಸಾರವಾಗಿ ಯಾವ ರೀತಿ ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಭಗವಂತ ನಿರ್ಧರಿಸ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಚದುರಂಗದಾಟದಲ್ಲಿ ಈ ಪಗಡೆ ಆಟದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹೇಗೆ ದಾಳವನ್ನು ಹೇಗೆ ಚಲಾಯಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ನಾವು ಹೇಗೆ ಚಲಾಯಿಸಿದ್ರೆ ಎದುರಾಳಿಯನ್ನು ಸೋಲಿಸಬಹುದು ಅಂತ ಮೊದಲೇ ಲೆಕ್ಕ ಹಾಕಿರ್ತೇವೆ. ಆದರೆ ಕೊನೆಗೆ ನಾವೇ ಗೆಲ್ಲುತ್ತೇವೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಇಲ್ಲ. ಗೆಲ್ಲುವುದು ಬಿಡುವುದು ಅದು ಭಗವಂತನಿಗೆ ಬಿಟ್ಟದ್ದು. ನಮ್ಮನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸುವುದಿದ್ರೆ ಭಗವಂತ ಗೆಲ್ಲಿಸ್ತಾನೆ, ಸೋಲಿಸುವುದಿದ್ರೆ ಭಗವಂತ ಸೋಲಿಸ್ತಾನೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಯಾವುದು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತೇವೋ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪ್ರತಿಫಲವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೇವೆ. ಪ್ರತಿಫಲದ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳ ಹಾಗೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪ್ರತಿಫಲವನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ನಿರ್ಧಾರ ಭಗವಂತನದ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದಿಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.